विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत कुटप्रश्न किंवा पझल अशा पद्धतीचे प्रश्न असतात। प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा आणि तशा प्रकारचे प्रश्न आजपासून आपण रोज 20 प्रश्न या पद्धतीने किमान 10 व्हिडिओ बनवण्याचा आपला प्रयत्न राहील। त्यातला आजचा पहिला व्हिडिओ आणि त्यातला पहिला प्रश्न 1, 9, 25, 4, 16, 36, 9, 25 प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 47, 49, 50, 57 अशा संख्या आपल्याला दिलेल्या आहेत। आता या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर थोडंसं असं लक्षात येतं की या सगळ्या होल स्क्वेअर आहेत, म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आहेत। बघा, आपण इथला विचार करूया। फक्त 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9 आणि 5 चा वर्ग 25। पुढे बघा, इथं 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16, 6 चा वर्ग 36। इथं 1, 3, 5, 2, 4, 6। आता इथं बघा, पुढे 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25। प्रश्नचिन्ह जागी इथल्या संख्या ही एक संख्या सोडून आहेत, त्याप्रमाणे इथं 7 चा वर्ग 49 हे उत्तर असायला हवं। दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 हा आपल्या उत्तराशी मिळता जुळता म्हणजे 49 आहे। या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 49 असे असणार आहे। यानंतरचा दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न असा आहे 13, 19, 4, 71, 9, 10, 128, 32 प्रश्नचिन्ह। प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 10, 15, 20 आणि 25 असे आपल्याला पर्याय दिलेले आहेत। प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी बघा, या संख्या आणि ही संख्या, या संख्या आणि ही संख्या याच्यामध्ये किंवा या संख्या आणि पर्यायात येणाऱ्या संख्यांचा विचार करता खूप डिफरन्स आहे। एक तर वजाबाकी करावी लागणार आहे किंवा भागाकार करावा लागणार आहे। मग आपण सुरुवातीला बेरीज करून बघूया आणि त्याला 4 ने भागूया किंवा वजाबाकी करूया। पहिल्यांदा आपण असं करूया, 13 अधिक 19 करूया, भागिले 4 करूया। 32 भागिले जर 4 केले तर आपलं उत्तर 8 मिळतात। आता इथं त्याच पद्धतीने क्रिया करू। या दोन संख्यांची बेरीज 71 अधिक 9 भागिले इथली संख्या 10, 80 भागिले 10 केले तर आपल्याला 8 मिळाले। थोडक्यात काय, या दोन संख्यांची बेरीज भागिले ही संख्या केली तर आपलं उत्तर 8 मिळायला पाहिजे। आता इथली संख्याच माहित नाही, ती संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 128 अधिक 32 इथल्या संख्येनं भागल्यानंतर आपल्याला 8 मिळतात। इथली संख्या शोधून काढायची आहे, त्यासाठी आपण इथं 8 घेऊ म्हणजे आपल्याला इथली संख्या मिळेल। मग 128 आणि 132 यांची बेरीज येते 160। 160 भागिले जर आपण 8 केले, 8 दुणे 16 आणि पुढचे 0 म्हणजे 20 मिळत आहेत। पर्यायात आपल्याला प्रश्नचिन्हासाठी 20 हा पर्याय आपल्या उत्तराशी मिळता जुळता पर्याय क्रमांक 3 हा आहे। या दोन्हीची बेरीज भागिले हे, या दोन्हीची बेरीज भागिले हे, या दोन्हीची बेरीज भागिले हे आणि प्रत्येक ठिकाणी उत्तर 8 यायला पाहिजे। अशा पद्धतीची ही रचना आहे या कोड्यातली। पुढचा प्रश्न बघूया। इथं 3,
5 39 3 6 किंवा 3 6 3 5 39 4 5 4 7 51 4 5 4 5 3 5 प्रश्नचिन्ह 35 37 45 आणि 47 अशा आपल्याला पर्याय दिले आहेत. आता इथली संख्या प्रत्येक ठिकाणी थोडीशी मोठी दिसते आहे, म्हणजे एकतर बेरीज किंवा गुणाकार अशा पद्धतीने उत्तर येणार आहे. उत्तर काढण्यासाठीच्या विविध पद्धती असतात, आपण बघूया. पहिल्यांदा बेरीज करून बघूया आपण. 3 अधिक 3 अधिक 5 अधिक 6 जर केले तर आपल्याला बेरीज मिळते बघा. 6 5 11 6 17 39च्या जवळची ही संख्या नाही. त्यामुळं आपण थोडस विचार बदलूया, कारण पुढे जाणार नाही आपण. आपण असं करूया, या दोन्हीचे गुणाकार करूया. 3 गुणिले 6 आणि 5 गुणिले 3. 3 गुणिले 6 18, 5 गुणिले 3 15. या दोन्हींची बेरीज केली तर 33 येते. म्हणजे आपण उत्तरापर्यंत आताही पोहोचत नाही. उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण थोडा आणखी विचार करूया. या दोन संख्यांचा गुणाकार करूया. 6 गुणिले 5 केले तर आपल्याला 30 मिळत आहेत, आणि हे 3 गुणिले 3 केले तर आपल्याला 9 मिळतात, आणि या दोन्हींची बेरीज केली तर आपल्याला 39 मिळत आहेत. त्याच पद्धतीने इथं या दोन्हीचा गुणाकार करूया. 5 गुणिले 7 35, 4 गुणिले 4 16. या दोन्हींची बेरीज बघा किती येते. आजच्या गेला 51 बेरीज आहे. म्हणजे पुढे आपल्या या दोन्हींचे गुणाकार करावा लागेल. 5 into 5 is equal to 25. Then 3 into 4 is equal to 12. Now add to this 25 plus 12 is equal to 37. 37. 25 अधिक 12, या दोन्हीचा गुणाकार 25 आला, या दोन्हीचा गुणाकार 12 आला. या दोघांची बेरीज 25 अधिक 12 37 आली. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस बाजूनी संख्या दिल्या असतात आणि मध्ये मोठी संख्या असते, त्यावेळेस यांची बेरीज, बेरजेची दुप्पट, यांचा गुणाकार, त्यांची बेरीज, अशा पद्धतीने उत्तर असतं. मग आता उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपण काय करूया, यांची बेरीज करूया. 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 1 9 आणि 4 13 झाले. 23ची मूळत जुळत नाही, म्हणजे आपण चुकतोय. दुसऱ्या पद्धतीने उत्तर काढायचा प्रयत्न करू. या ठिकाणी आपण असं करूया, या दोन्हीचा गुणाकार 5 गुणिले 4 हा 20 आला, आणि या दोन्हीचा गुणाकार करूया. 3 गुणिले 1 तो 3 आला, आणि या दोघांची जर बेरीज केली दोन गुणाकाराची तर आपल्याला 23 मिळते, जे की इथे लिहिलेलं आहे. इन दिस वे, अशाच पद्धतीनं आपल्याला या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल. 7 गुणिले 6, 7 into 6 is equal to 42. Then we have to multiply 3 and 4. 3 into 4 is equal to 12. If we add this to, या दोघांची जर आपण बेरीज केली, we got 54. As like this. We have to do this operation. 11 into 2 is equal to 22, and
question mark into 9. When these two will add, we got 40. 22 plus question mark is equal to 40. म्हणजे इथं आपला प्रश्नचिन्हाची किंमत काढण्यासाठी या 40 मधून 22 वजा करावे लागतील, आपल्याला 18 मिळतील. परंतु 18 हे या दोन्हीचं उत्तर आहे. 9 ला कितीने गुणावं म्हणजे आपल्याला 18 मिळेल. 9 ला आपल्याला 2 ने गुणावं लागेल म्हणजे आपल्याला 18 मिळणार आहे. म्हणजे आपला गुणाकार 18 होण्यासाठी आपल्याला 2 ने गुणावं लागणार आहे. आता आपलं उत्तर 2 आलेलं आहे. परंतु परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो गपलत काय होते बघा, पटकन आपण 2 गिरवतो, परंतु 2 या ठिकाणी 1 लिहिलेला पर्याय आहे आणि मग आपण चुकतो. उत्तर बरोबर काढून सुद्धा चुकतो. त्यामुळे ज्यावेळेस पर्यायात आपले उत्तर 1, 2, 3 आणि 4 असे आलेले असणार आहे, त्यावेळेस ते नेमकं कुठल्या पर्यायात लिहिलंय हे काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया, 5वा. इथं 12, 18, 30, 6, 16, 32, 40, 8, 36, 18, 37 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 6, 9, 12, 18 या संख्या दिलेल्या आहेत. या संख्याचं निरीक्षण केलं असता आपल्याला असं लक्षात येईल की या संख्येनं या संख्येला भाग जातो. बघा, 12 भागिले 6 पूर्ण भाग जातो. उत्तर किती येतं गरजेचं नाही. 18 भागिले 6 पूर्ण भाग जातो. 30 भागिले 6 पूर्ण भाग जातो. याच पद्धतीनं या संख्येनं 16 भागिले 8, 32 भागिले 8 आणि 40 भागिले 8. थोडक्यात या संख्येनं या तिन्हीला पूर्ण भाग जातो, या संख्येनं या तिन्हीला पूर्ण भाग जातो. म्हणजे इथं असणाऱ्या संख्येनं या तिन्हीला भाग गेला पाहिजे. आता आपल्याकडचा जो पहिला पर्याय आहे 6, त्यानं 36 ला भाग जातो. त्यानं 18 ला भाग जातो, परंतु 27 ला भाग जात नाही, म्हणजे 6 उत्तर असणार नाही. त्याच पद्धतीनं 36 ला 9 ने भाग जातो, 18 ला 9 ने भाग जातो, 27 ला सुद्धा 9 ने भाग जातो. 12 ने 36 ला भाग जातो, 18 ला आणि 27 ला भाग जात नाही. 18 ने 36 आणि 18 ला भाग जातो, 27 ला भाग जात नाही, म्हणजे हे उत्तर असणार नाही. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 9 हे अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया, 6वा. ज्यावेळेस संख्या अशा छोट्या आणि इथं मोठी संख्या दिली असतील त्यावेळेस यांचा मल्टिप्लिकेशन किंवा यांच्या वर्गाची बेरीज करून बघायची असते. मग आपण बघूया 18 सॉरी इथं पर्याय नाही दिसत, आपल्याला उदाहरण दुसरं घ्यावं लागणार आहे. एकच मिनिट. बघा, आता इथं आपण ज्यावेळेस आपल्याला छोट्या संख्या आणि खाली परत मोठी संख्या दिली असेल त्यावेळेस यांचं मल्टिप्लिकेशन किंवा गुणाकार किंवा यांच्या वर्ग आणि वर्गाची बेरीज करून पाहिजे असते. आपण करून बघूया. जर 18 गुणिले 15 केलं, 15 28 हाचे गेले 12, 15 1 15 आणि 12 27 व्हायले, जे की इथं नाही. मग आपण दुसरा विचार करूया. पहिल्यांदा आपण 18चा वर्ग करूया. 18चा वर्ग 324 आहे. परत आपण 15चा वर्ग करूया, हा 225 आहे. यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला 9 4 549 मिळाले. इथं बघा 17चा वर्ग 289, 19चा वर्ग
361 आणि यांची जर बेरीज केली तर आपल्याला 9 आणि 1 10 ह्याचे गेले 1, 8 आणि 7 15 ह्याचे गेले 1, 650 मिळाले, जे की इथं आहेत. म्हणजे आता आपल्याला 15चा वर्ग 225 आणि 14चा वर्ग 196. आता इथं पूर्ण बेरीज करत बसणार नाही. 5 आणि 6 11, एक स्थानी 1 असणारा पर्याय बेरीज करण्याचा वेळ आपण वाचवू शकतो. जर एक स्थानी 1 असलेला अंक एकच असेल, पर्याय एकच असेल. 7 5 11 चे गेले 1 4 9 आणि 3 12 चे गेले 1 421, जे की आपल्या पर्याय क्रमांक 4 ला आहे. पुढचा प्रश्न बघूया 7वा. खूप सोपा प्रश्न आहे. अशा पद्धतीचं ज्यावेळेस असेल असा गुणाकार त्यांची बेरीज, असा गुणाकार त्यांची वजाबाकी, किंवा असा गुणाकार त्यांची बेरीज, असा गुणाकार त्यांची वजाबाकी, किंवा असा गुणाकार आणि त्यांचा परत गुणाकार, असं जरी केलं तरी आपलं उत्तर मिळणार आहे. किंवा या सगळ्या संख्येचा गुणाकार केला तरी काही वेळेस उत्तर मिळतं. आपण बघूया उत्तर कसं काढायचं ते. आपल्याला 4 2 3 आणि 6 दिले. आपण 4 गुणिले 2 केले 8 आले, आणि 3 गुणिले 3 केले आपल्याला 9 मिळाले. या दोन्हीचा परत गुणाकार केला तर आपल्याला 72 मिळाले. किंवा मी असं म्हणेन 4 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 केले. 4 2 8, 8 3 24, 24 3 72. त्याच पद्धतीने इथं बघा 9 गुणिले 4 गुणिले 2 गुणिले 10, 9 चौक 36, 36 दुने 72, 72 गुणिले 10. ज्यावेळेस एखाद्या संख्येनं 10 न गुणलेलं असतं त्यावेळेस ती संख्या तशीच लिहून तिच्या पुढे 0 लिहितात, म्हणजे 720. आता पुढे 6 गुणिले 20 गुणिले 1, 6 6 36. 36 ला परत 1 न गुणलं 36 झालं, आणि 36 ला 20 न गुणलं, 36 ला 20 न गुणण्याऐवजी 36 ला 2 न गुणलं 72 आले, आणि त्याच्या पुढे हा 20 मधला 0 दिला 720. म्हणजे इथं आपल्याला 720 ही संख्या लिहिलेली पाहिजे. पर्यायात आपल्याला 720 दिसत आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. वर्तुळाच्या बाहेर काही संख्या दिलेत 3 3 4 5 आणि 63. 4 6 4 5 3 66. इथं पण 6 7 3 5 प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधायची आहे. मग आता उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल? यांचा गुणाकार चारही संख्यांचा करून पाहू. 3 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5, 3 3 9 9 चौक 36, 36 गुणिले 5 केलं तर 63 पासून खूप लांब जातं. 6 25 7 गेले 3, 5 3 18 आणि 3, 5 3 15 आणि 3 18, 180 व्हायले. इथं 63 आहे. आपल्या इथं 63 पाहिजे. मग 63 कडे आपण कसं येऊ शकतो? आपण 3 गुणिले 5 करूया, 15 मिळाले. आणि 4 गुणिले 3 करूया, 12 मिळाले.
इथंही आपल्याला 27 व्हायलेत, म्हणजे 63 होत नाही. मग आणखीन वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. आता उत्तराकडे जाण्यासाठी बघा एक वेगळी पद्धत काय करूया. इथून आपण इकडं असं जाऊया. 5 गुणिले 4 गुणिले 3 केले. 5 चोक 20, 20 गुणिले 3 60 झाले. आणि हे जे उरलेलं आहेत ते त्याच्यात अधिक केले तर आपल्याला 63 मिळत आहेत. बघा, इथून इकडं गुणाकार, इथून इकडं गुणाकार, आणि आलेल्या उत्तरात हे 3 अधिक केले. त्याच पद्धतीने इथं असं करूया. 3 गुणिले 5 गुणिले 4, 3 15, 15 चोक 60, आणि 60 मध्ये हे अधिक केलं. इथं इथली संख्या अधिक केली होती त्यामुळे हे अधिक केले, 66 मिळाले. त्याच पद्धतीने आता इथं यांचा गुणाकार करावा लागेल. 5 गुणिले 3 गुणिले 7, 15, 15 गुणिले 7, 105. आता 105 आलं की पटकन इथे 105 दिसतंय, चुकण्याची शक्यता आहे. याच्यात हे 6 अधिक करायचं, 111. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला 111 दिसत आहे. याच पद्धतीने पुढचा 9वा प्रश्न बघूया. चला, सोपा प्रश्न होता. 31, 21, 39, 46, 85, 16, 63 प्रश्नचिन्ह. जर आपल्याला बेसिक क्रिया वर आपलं प्रभुत्व असेल, काही वेळेस निरीक्षणाने किंवा तोंडी क्रिया ते येत असतील, तर या प्रश्नाचं उत्तर पटकन येत होतं. बघा कसं होतं. या दोन संख्यांची बेरीज करून एकक स्थानी 2 आले आणि दशक स्थानची बेरीज 5 आली, जे की इथं लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं 39 अधिक 46 यांची बेरीज केली, 85 आली, जे की इथं लिहिलेलं आहे. म्हणजे यांची बेरीज 16 अधिक 83 बरोबर 6 आणि 3 9, 8 आणि 9, 99. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या 99 असणार आहे आणि ती पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया, 10वा. इथं वर्तुळात काही संख्या दिलेल्या आहेत. 90, 18, 36, 13, 26, 65, 75, 15 प्रश्नचिन्ह. थोडंसं निरीक्षण केल्यानंतर किंवा संख्या वाचताना असं लक्षात आलं, आपण पहिल्या वर्तुळाचा विचार करू. लहान संख्या, मोठी संख्या आणि सगळ्यात मोठी संख्या. त्याच पद्धती इथल्या पण संख्या लिहू. लहान संख्या, मोठी संख्या आणि सगळ्यात शेवटी मोठी संख्या. 18 दुणे 36, 18 पंचे 90, 13 दुणे 26, 13 पाचशे 65. आता इथं पर्यायातल्या सगळ्या संख्या या दोन संख्येच्या मध्ये आहेत, म्हणजे यांचा क्रम आपल्याला असा लावावा लागेल, प्रश्नचिन्ह आणि 75. मग इथं बघा 18 दुणे केलं होतं, 13 दुणे केलं होतं, 15 दुणे 30 आणि 15 पाचशे 75. बघा 18 दुणे 36, 18 पंचे 90, 13 दुणे 26, 13 पाचशे 65, 15 दुणे 30 आणि 15 पाचशे 75. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी 30 ही संख्या असणार आहे, जी की आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे. पुढचा प्रश्न बघा, 11वा. सोपा प्रश्न आहे. इथं काही संख्या दिलेल्या आहेत. संख्याच्या मध्ये वर्तुळात एक संख्या दिलेली आहे, 1, 16, 9, 4 आणि इथं 10, 25, 64, 16, इथं 100, इथं 27, 36, 256, 144, 64 प्रश्नचिन्ह. वर्तुळाच्या बाहेरच्या या संख्येचं निरीक्षण केलं तर त्या होल
स्क्वेअर आहेत म्हणजे पूर्ण वर्ग आहेत. बघा म्हणजे त्या पूर्ण वर्ग संख्यांचा काही संबंध जोडून आपल्याकडे 10कडे जावं लागणार आहे. मग याचं वर्गमूळ काढलं 1, याचं वर्गमूळ काढलं 4, याचं वर्गमूळ काढलं 3 आणि याचं वर्गमूळ काढलं 2. यांची जर बेरीज केली किती येते बघा. 4 आणि 1 5, 3 आणि 2 5, म्हणजे एकूण बेरीज किती झाली 10, जे की मध्ये दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला याचं वर्गमूळ काढलं 8, याचं वर्गमूळ काढलं 5, याचं वर्गमूळ काढलं 4 आणि याचं वर्गमूळ काढलं 10. यांची बेरीज किती होते बघा. 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, 17 आणि 10 27. म्हणजे वर्तुळाच्या बाहेरच्या संख्यांचं वर्गमूळ काढलं, वर्तुळाच्या बाहेरच्या संख्येचं वर्गमूळ काढलं आणि त्याची बेरीज केली. इथं 36 म्हणजे 6चा वर्ग आहे, 64 म्हणजे 8चा वर्ग आहे, 144 म्हणजे 12चा वर्ग आहे आणि 256 म्हणजे 16चा वर्ग आहे. तर यांची बेरीज केली. 8 आणि 6 14, 14 आणि 2 16, 16 आणि 6 22, आजचे गेले 2, 2 आणि 3 आणि 1 4, 42. आपलं उत्तर 42 आलंय. पर्यायामध्ये 42 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. चला पुढचा प्रश्न बघा. सोपा प्रश्न आहे. छोट्या संख्या आहेत. 1 4 3 2 प्रश्नचिन्ह 4 2 5 4 3 4 3 6 5 4 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 2 4 5 6 हे पर्याय दिलेले आहेत. उत्तर काढण्यासाठी आपल्याला बाहेरच्या संख्यांची काहीतरी मदत घ्यावी लागणार आहे. आता ती कशी मदत घ्यायची ते बघा. आपण काय करूया, या दोन संख्यांची बेरीज करूया. 4 अधिक 3 किती होतात 7. या दोन संख्यांची बेरीज करूया. 1 अधिक 2 किती होतात 3. यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला 4 मिळतात, जे की मध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे या दोन संख्यांची बेरीज, या दोन संख्यांची बेरीज आणि त्यांची वजाबाकी. याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, इथं 5 आणि 4 यांची बेरीज करावी लागेल. 9 यांची बेरीज करावी लागेल. यांची वजाबाकी जर केली तर आपल्याला 4 मिळतात. आता इथं 6 आणि 5 यांची बेरीज करावी लागेल, जे की 11 आहे. यांची बेरीज करावी लागेल, जे की 7 आहे. आणि जर यांची वजाबाकी केली तर आपल्याला 4 मिळत आहेत. म्हणजे आता उत्तर 4 आलंय ना, आपण पटकन परीक्षेच्या गडबडीमध्ये 4 ला गिरवतो आणि चुकतो. 4 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये लिहिलंय, याची खबरदारी घ्यायची आहे. उत्तर बरोबर येऊन सुद्धा पर्याय निवडताना आपण चुकतो, कारण 4 उत्तर आलं की आपण पटकन 4 ला गिरवतो. 4 कुठे लिहिलंय हे पाहणं गरजेचं आहे, याची खबरदारी घ्यावी लागेल. आता इथं अर्धवर्तुळ 4 9, त्याच्या बाजूला 2 संख्या आहेत. अर्धवर्तुळ 24 आणि 3, त्याच्या बाजूला 2 संख्या आहेत 9 आणि 8. याच्या बाजूला 15 आणि 6, इथं 9 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाची जास्त संख्या शोधायची आहे. म्हणजे यांच्यातला संबंध शोधला की आपल्याला इथलं उत्तर काढता येईल. बघा सोपं आहे. जर या बाहेरच्या संख्येचा गुणाकार केला, या वर्तुळातल्या संख्येचा गुणाकार केला, जो की 36 आलेला आहे. इथं बघूया आपण बाहेरच्या संख्येचा गुणाकार करू. 9 × 8 = 72. 9 गुणिले 8 केले 72 मिळाले. 24 × 3 24 गुणिले 3 = 72.
हिअर ऑल्सो वी गॉट सेम आन्सर 72. नाऊ म्हणजे आत्ता या दोन्हीचा गुणाकार असेल तोच या दोन्हीचा गुणाकार असणार आहे. या दोन्हीचा जर गुणाकार केला 15 गुणिले 6 तर आपल्याला 90 मिळतात. म्हणजे 9ला कितीनं गुणावं म्हणजे आपल्याला 90 मिळतील. 9ला आपल्याला 10 गुणावं लागेल म्हणजे 90 मिळतील. 10 आपल्या पर्यायात उपलब्ध आहे, पर्याय क्रमांक 3 म्हणून. चला पुढे 14वा प्रश्न. 7, 9, 4 प्रश्न 19. 9, 6, 3 प्रश्नचिन्ह. 8, 12, 5, 28. आता या संख्येकडे पोहोचण्यासाठी आपल्याला या बाहेरच्या संख्येमध्ये काही क्रिया कराव्या लागतील. मग आपण क्रिया करूया, बघूया. समजा आपण यांची बेरीज केली. 7 + 4 + 9. 7 आणि 4 11, 11 + 9 20 झाले, परंतु इथं 19 आहेत. याच्यापेक्षा 1 न कमी असं जर विचार केला, इथं बघूया. 8 आणि 5 अधिक 12. 8 आणि 5 13, 13 आणि 12 25, 25 + 1 24. म्हणजे हा पॅटर्न लागू होत नाही, इथं 24 पाहिजे होतं. पुढे थोडासा या संख्येमध्ये क्रिया करायची. आपण असं करूया, या दोन संख्येचा गुणाकार करूया पहिल्यांदा. 7 चोक 28 वजा ही संख्या करूया, 19 मिळतील. या दोन संख्येचा गुणाकार करूया, वजा ही संख्या करूया, 21 मिळतील. पर्यायात 21 आहे, पर्याय क्रमांक 2. आपल्याला उत्तर कन्फर्म करायचं आहे. या दोन्हीचा गुणाकार करूया. 8 × 5 = 40. त्यातून हे वजा करूया, जे की इथं आहे. म्हणजे आपलं उत्तर नक्की बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 56, 22, 8, 15, 41, 46, 10, 6, 9, 39, 34, 14, 6, 11 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 25, 52, 12, 48 अशा संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता आपल्या उत्तराकडे पोहोचण्यासाठी आपण या दोन संख्यांची बेरीज करू. 56 अधिक 22 78 मिळाले. या दोन संख्यांची बेरीज करू. 15 अधिक 8 23. यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला 55 मिळतात. म्हणजे आपण हा विचार करतोय तो आपल्या 41 पर्यंत घेऊन गेलेला नाही. म्हणजे आपण विचार चुकीचा केलेला आहे. आता आपण असं करूया, 56 अधिक 8 64, 22 अधिक 15 7 37. यांची वजाबाकी केली 27 येईल. नाही जमत. पुढे आपण असं करूया, 56 अधिक हे 15, 6 आणि 5 11, आजची गेली 1, 5 आणि 2 7, 71 झाले. या दोन्हीची बेरीज करूया. 22 अधिक 8 बरोबर 30. 71 मधून जर 30 वजा केले, इथे 71 आहे तर 41 ही मधली संख्या. म्हणजे या दोन्हीची बेरीज वजा यांची बेरीज, या दोन्हीची बेरीज वजा यांची बेरीज बघूया होते का. 46 अधिक 9 55, 10 अधिक 6 तर इथं 54 बेरीज
अरे 55 आणि 10 अधिक 6 यांची बेरीज झाली 16. यांची जर वजाबाकी केली, 15तून 6 गेले, 9 उरले, आजचे परत दिले, 5 मधून 3 गेले, 2 गेले, 3 राहिले, 39. म्हणजे आपण आत्ता इथं इथं केलेला विचार सही होता. या दोघांची बेरीज करावी लागेल, या दोघांची बेरीज करावी लागेल आणि मग उत्तरापर्यंत जाता येईल. मग आता बघा, 34 अधिक 11 45, 14 अधिक 6 20. या दोन्हीची वजाबाकी जर केली तर आपल्याला मिळतील 25. पर्यायात 25 आपला पर्याय क्रमांक 1 मध्ये फ्लॅश होते किंवा दिसतंय. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. पुढे 16वा प्रश्न बघा. हा प्रश्न बहुतेक रिपीट झालेला आहे आपला. बघूया, उत्तराकडे जाऊया. इथं या दोन्हींचा गुणाकार करून बघू. 3 गुणिले 5 15. या दोन्हीचा गुणाकार करू. 6 गुणिले 3 18. यांची जर बेरीज केली तर आपल्याला 33 मिळतात. इथं नाहीत, म्हणजे आपण विचार चुकीचा करतोय. विचार बदलूया. या दोन्हीचा गुणाकार करूया. 6 गुणिले 5 30. या दोन्हीचा गुणाकार करूया. 39, जे की आपल्या इथं मध्ये दिसते. म्हणजे या दोन्हीचा गुणाकार 5 गुणिले 7 बरोबर 35. 4 गुणिले 4 16. या दोन्हींची बेरीज बघा. 6 5 11, हातचे गेली 1, 3 आणि 2 5 51. 5 गुणिले 5 25. 3 गुणिले 4 37. आपल्याला 37 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. पुढचा प्रश्न 6 4 8 10 104. 7 8 11 9 155. 8 9 14 5 प्रश्नचिन्ह. आता उत्तरापर्यंत पोचायचं आहे. कसं पोचता येईल याचा विचार करूया. समजा आपण या दोन्हीचा गुणाकार केला तो आपल्याला 24 मिळतोय. या दोन्हीचा गुणाकार केला तो आपल्याला 80 मिळतोय. आणि यांची जर बेरीज केली तर आपल्याला 104 मिळत आहेत. या दोन्हीचा गुणाकार केला 87 56 अधिक या दोन्हीचा गुणाकार केला 99. यांची बेरीज केली 9 6 15, हाची गेली 1, 9 1 10 आणि 5 15, जे की आपल्या मध्ये दिसतंय. म्हणजे आपलं उत्तर काढण्यासाठी 8 गुणिले 9 72 अधिक 14 गुणिले 5 70 आणि यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळत आहेत 142. पर्यायात 142 आपल्याला फ्लॅश होते पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 142 इज राईट आन्सर. पुढचा 18वा प्रश्न. आता या प्रश्नासाठी खरं तर आपल्याला थोडीशी वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. एकच मिनिट. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा. 42 17 42 37 17 11 84 13 74 93 प्रश्नचिन्ह. 17 पर्यंत जायचं आपल्याला. कसं जाता येईल समजून घ्या.
आपण या 42 मधला आहे 2 आणि या 3चा पहिल्यांदा गुणाकार करू. 2 × 3 6 झाले आणि हे बाहेरचे जे आहेत 4 आणि 7 यांची बेरीज करू. किती झाले? 11 झाले. आणि यांची जर बेरीज केली तर ती होते 17, जे की खाली आहे. म्हणजे इथं आता 1चा आणि 8चा गुणाकार करावा लागेल. तो आला 8 आणि बाहेरचे 1 आणि 4 यांची बेरीज करावी लागेल. ती आली 5 आणि नंतर यांची बेरीज केली तर आपल्याला मिळाले 13. आपल्या उत्तराकडे जाण्यासाठी 4 आणि 9 यांचा गुणाकार 36 आणि राहिलेले बाहेरचे जे आहेत 7 + 3 10 यांची बेरीज केली तर होते 46. 46 आपल्या पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. यानंतरचा आपला 19वा प्रश्न 5 16 49 9 29 89 15 प्रश्नचिन्ह 147. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 45 48 51 आणि 54 असे पर्याय दिलेले आहेत. बघूया उत्तर कसं येईल आपलं. इथं या संख्येचं निरीक्षण केल्यानंतर काय दिसतंय बघा. जर मी 5ला 3 न गुणलं तर मला 15 मिळतात आणि त्या 15 मध्ये जर मी 1 अधिक केले तर मला पुन्हा 16 मिळतात. या 16ला म्हणजे इथली संख्या बघा, इथून आपण 16 पर्यंत कसं पोचलोय. त्यानंतर 16ला जर मी 3 न गुणलं तर मला 48 मिळत आहेत. 48 मध्ये मी पुन्हा 1 अधिक केला तर मला 49 मिळत आहेत. हा प्रवास लक्षात घ्या. इथं पुन्हा बघा 9 × 3 केले तर मला 27 मिळत आहेत. इथं मी अधिक 1 केले, 27 मध्ये जर मी अधिक 2 केले तर मला 29 मिळत आहेत. 29 × जर 3 केले तर मला 87 मिळतात. इथं अधिक 1 केलं होतं, इथं अधिक 1 केलं, इथं अधिक 1 केलं. इथं मात्र अधिक 2 केले. पुढे जर मी अधिक 2 केले तर मला 89 मिळत आहेत, जे की इथं दिसतंय. म्हणजे मला आता 15ला 3 न गुणावं लागेल 45. इथं अधिक 1 केलं होतं, इथं 2 केलं होतं. जर इथं मी अधिक 3 केले तर मला 48 भेटतील. आणि जर मी 48ला 3 न गुणलं तर मला 144 भेटतात. आणि 144 मध्ये मला पुन्हा इथल्यासारखं 3 अधिक केले तर 147 भेटतात. म्हणजे इथं 48 अचूक पर्याय क्रमांक 2. यानंतरचा आपला शेवटचा आजचा प्रश्न सोपा प्रश्न आहे. इथं काही संख्या दिल्यात वर्तुळामध्ये 13 24 16 26 48 32 96 64 प्रश्नचिन्ह. संख्यांचं वाचताना निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं बघा. 16 32 64 16ची दुप्पट 32 32 ची दुप्पट 64. इथं बघा 24 24 ची दुप्पट 48 48 दुप्पट 96 13 13 ची दुप्पट 26 26 ची दुप्पट 52. पर्यायात आपल्याला पर्याय क्रमांक 4 52 दिसतो आहे बघा. 13 आपण 13चा थोड्या वेळाचा बाजूला ठेवू, 24 करू. 24 × 2 केले तर आपल्याला 48 मिळतात, जे की इथं दिलेत. यांचा विचार करतो. 48ला जर आपण 2 न गुणलं तर आपल्याला 96 मिळतात, जे इथं लिहिलेत. त्याच पद्धतीने बघा 16ला जर 2 न गुणलं तर हे 32 मिळत आहेत. 32ला जर पुन्हा 2 न गुणलं तर हे 64 मिळत आहेत. म्हणजे या वर्तुळातल्या पहिल्या संख्येला 2 न गुणलं तर पुढच्या वर्तुळातली संख्या मिळते. या वर्तुळातल्या या संख्येला जर 2 न गुणलं तर पुढच्या वर्तुळातली संख्या मिळते. 26 दुने 52 पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण आजचे हे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि
व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर आपल्या मित्रांना या चॅनलच्या संदर्भानं माहिती सांगा. धन्यवाद.